नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणी, तुम्हाला आठवते का, आपण हे जे आहेत तुम्हाला उजवीकडे जे दिसत आहेत थंबनेलवर, ते आहेत हिंगणघाटचे आमदार श्री समीर कुणावार यांनी महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांना फोन केला होता आणि ते तुम्हाला मी संपूर्ण त्यांचं फोनवर बोलणं, आदितीताई तटकरेंशी जे ते काही बोलले होते ते सर्व मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला मी दाखवलं होतं, लाईव्ह त्यांचं फोन कॉलिंग. तर त्यामध्ये हे श्री समीर कुणावार जे आहेत त्यांनी सांगितले, म्हणजे विचारले होते आदितीताई तटकरेंना की लाडक्या बहिणी, अशा लाखो लाडक्या बहिणी आहेत की त्यांची KYC चुकल्यामुळे त्यांना लाभ मिळालेले नाही, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे लाभ मिळालेले नाही. तर तुम्ही लवकर KYCची वेबसाईट आणा किंवा तुम्ही लवकरात लवकर हे KYCचं जे आहे त्यावर तुम्ही लवकरात लवकर उपाय काढा, सोल्युशन काढा. ऑफलाईन असू दे किंवा वेबसाईट सुरू करायचं असू दे. तेव्हा आदितीताई तटकरे म्हणाल्या होत्या की आता CM साहेब म्हणजे मुख्यमंत्री आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत ते दाओसला आहेत, असं त्यावेळेला त्या म्हणाल्या होत्या. तर बरोबर आहे, त्यावेळेला मुख्यमंत्री दाओसमध्ये म्हणजे आउट ऑफ कंट्री होते, त्यामुळे ते दाओसला असताना त्या स्वतः काही निर्णय घेऊ शकत नव्हत्या. त्यामुळे त्या म्हणाल्या की जेव्हा फडणवीस साहेब येतील तेव्हा आम्ही कॅबिनेटची बैठक बोलवू, त्यामध्ये आम्ही हा मुद्दा मांडू. आणि लाडकी बहिणीबद्दल माझ्याकडे सुद्धा भरपूर तक्रारी आलेल्या आहेत KYCबद्दल, तर त्यासाठी आम्ही लवकरात लवकर मीटिंग घेऊन बैठक बोलवून यावर आम्ही लगेच उपाय आणू. परंतु मान्य आहे की आता 28 जानेवारीला श्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले, त्यामध्ये 3 दिवस गेले. परंतु आज शपथविधी झाला. अजितदादा पवारांच्या जागेवर त्यांच्या मिसेस या उपमुख्यमंत्री झाल्या. परंतु सगळं खरं आहे, परंतु गरिबाचा कोणी वाली नाही का? गरिबाला कोणीही वाली नाही आहे का? लाडक्या बहिणी या गरीब आहेत, त्यांना गरज आहे, त्या गरजू आहेत, त्यांना आवश्यकता आहे, म्हणून त्यांच्याकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत का? लाडक्या बहिणी, बघा, तुम्ही जे केलं ना ते बरोबर होते असेच म्हणावे लागेल. तुम्ही जे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले, धडक मोर्चा केला, तुम्ही महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन तिथे धडक मोर्चा केला, तुम्ही जागोजागी जे तुम्ही मोर्चा आणला ना, ते तुम्ही जे केलं ते योग्य होते असे आता मलाही वाटत आहे. कारण की बघा, सरकारने म्हणजे आता ही योजना कोणाकडे दिलेली आहे, तर महिला व बालविकास विभागाकडे. तर महिला व बालविकास विभागालाच म्हणजे त्यांनाच चिंता नाही आहे कोणाची, लाडकी बहीण योजनेची. म्हणजे आता असंच म्हणावं लागेल ना, काम झालं त्यांचं, म्हणून त्यांचं लाडक्या बहिणींकडे लक्ष नाही. तुम्ही बाकीचे सगळे काही तुम्ही निर्णय घेऊ शकतात, मग तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही निर्णय नाही घेऊ शकत? KYCच्या वेबसाईटसाठी तुम्ही निर्णय का नाही घेऊ शकत? आणि परत त्यामध्ये सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल असे पर्याय का नाही आणू शकत? तर लाडक्या बहिणी या साध्या सिंपल आहेत, ग्रामीण भागातील आहेत, त्या शाळा शिकलेल्या नाहीत, म्हणून तर त्या कष्ट करून पोट भरतात ना. मग अशा लाडक्या बहिणींसाठी किती सोप्यातली सोपी पद्धत त्यांनी आणायला पाहिजे की जेणेकरून त्यांना सहजरित्या त्या KYC करू शकतील आणि त्यांचा लाभ सुरू राहील आणि त्यांना राहिलेले हप्ते पण मिळतील. हे सगळं सरकारला कळायला हवं. सरकारने आता जागं झालं पाहिजे. सरकारने लवकर KYCची वेबसाईट आणली पाहिजे. कारण की अंगणवाडी सेविका काही ठिकाणी या अर्ज घेत आहेत आणि KYC करत आहेत, परंतु काही ठिकाणी अंगणवाडी सेविका या नकार देत आहेत. मग ह्या पुन्हा असाच भोंगडा कारभार सुरू राहील का? म्हणून सरकारने या विषयावर सिरियसली विचार करायला हवा.
सरकारने आता ताबडतोब हा प्रश्न हातात घ्यायला हवा आणि लवकरात लवकर eKYCची वेबसाईट ही सुरू करायला हवी. कारण की बघा 80 ते 90 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची eKYCमुळे त्यांचे लाभ आता बंद आहे, त्यांना लाभ मिळालेले नाही. मग त्यामध्ये बिचाऱ्यांचा त्यांचा काय दोष? आता तुम्ही जर एवढे अवघड प्रश्न ठेवले eKYC वेबसाईटमध्ये तर लाडक्या बहिणी कन्फ्यूज होणारच. तुम्ही साध्या आणि सोप्या भाषेमध्ये वेबसाईटमध्ये सोपी भाषेत तुम्ही वेबसाईटमध्ये आणा ना eKYCची प्रक्रिया. तुम्ही रिकाम्या गोष्टींचे सगळे हे असं ठेवा की सगळ्या लाडक्या बहिणी ज्या ग्रामीण भागातल्या आहेत, ज्या शिकलेल्या नाही आहेत, त्यांनाही कळेल अशा पद्धतीची तुम्ही eKYC प्रक्रिया ठेवा. म्हणजे जेणेकरून सगळ्याच लाडक्या बहिणींना सोप्या पद्धतीने सहजरित्या eKYC करता येईल. लाडक्या बहिणी बघा, तुम्ही भरभरून कमेंट करा, तुमचे प्रश्न eKYCबद्दलचे मांडा. तुम्ही eKYC केली का कमेंट करा. ऑफलाईन पद्धतीने तुम्ही विनंती अर्ज भरून, तुमचा स्वतःचा अर्ज भरून, कागदपत्र देऊन तुम्ही अंगणवाडी कार्यालयात तुम्ही तुमची ऑफलाईन eKYC केली का कमेंट करा. लाडक्या बहिणी बघा, आता हा मुद्दा आता मी हाती घेणार आहे की eKYCची वेबसाईट पुन्हा सरकारने सुरू करावी. आता हा मुद्दा आपण लावून धरणार आहोत आणि या मुद्द्यासाठी आज आपला पहिला व्हिडिओ आहे. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला जर लाभ हवे असतील, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेमध्ये कंटिन्यू तुम्हाला हप्ते हवे असतील तर तुम्ही कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा. लाडक्या बहिणी तुम्हाला अडचण आहे का? तुम्ही ऑफलाईन eKYC करायला गेलात का? अंगणवाडी सेविकांनी तुमचे अर्ज घेतले का? मला कमेंट करा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असले, लाडकी बहीण योजनेसंदर्भात असू दे, eKYC संदर्भात असू दे, इतर काही असू दे, सगळ्यांनी मला कमेंट करा. म्हणजे त्यावर मी तुम्हाला उत्तरं देते, तुमच्यासाठी व्हिडिओ आणते. तर लाडक्या बहिणी बघा, तुमचे जास्तीत जास्त कमेंट्स आल्यानं तर आपण अर्ज करूयात. तुमचा कमेंट्स सगळ्या घेऊन आपण सरकारकडे अर्ज देऊया की eKYCची वेबसाईट लवकर सुरू करा म्हणून. कारण की आपण आवाज उठवल्याशिवाय हा मुद्दा हायलाईट होणार नाही. जेव्हा हा मुद्दा हायलाईट होईल, फोकसमध्ये येईल, त्यासाठी मला आता हा मुद्दा लावून धरावा लागेल आणि हा मुद्दाच आता पुढे न्यावा लागेल. त्यासाठी हवा आहे लाडक्या बहिणींचा सपोर्ट, आधार. लाडक्या बहिणींनी सपोर्ट केला, भरभरून कमेंट केल्या, सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवला आणि व्हिडिओला लाईक केलं की आपला ह्या सगळा डेटा, हे सगळं आपला आवाज सरकारपर्यंत पोचेल आणि लाडक्या बहिणींसाठी सरकार लवकरात लवकर eKYCची वेबसाईट पुन्हा नव्याने सुरू करेल. सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीत आपण सांगूया सरकारला आणि विनंती करूया की तुम्ही सोप्या भाषेमध्ये eKYCची वेबसाईट सुरू करा म्हणून. लाडक्या बहिणी तुम्ही सांगा मला तुमचं काय मत आहे, मला आठवणीने कमेंट करा. आणि लाडक्या बहिणी तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला का तेही मला कमेंट करा हां. तर चला मग लाडक्या बहिणी, आपण आपली काळजी घ्या, काळजी करू नका आणि तुम्ही चिंता नका करू, पण तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंदी ठेवा सदैव.